दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या रविवारपासून ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2026चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आलेली आहे. महोत्सवाचे यंदाचे हे 27वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी गणपतीचे अथर्व शीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र इत्यादी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा, 2 दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर दालनामध्ये होणार असून रील स्पर्धाही आयोजित केलेली आहे. महिला वर्गांसाठी खेळपैठणीचा महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवामध्ये मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी दिली आहे. कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने नगरसेवक सीताराम राणे गेली 27 वर्ष ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाचं भव्य आयोजन करत आहेत. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आनंदात आम्ही साजरा करणार आहोत सगळे मिळून, आमच्या कोकणातले, मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तशीच याच वर्षी सुद्धा असणार. हा मालवणी लोकांका आवडणारे जे मावरा, मासे, मटण, वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांका देणार आहोत. त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवत आहोत. कोणाची संगीताची हा, कोणाची काव्याची हा, कोणाची कवितांची हा, कोणाची साहित्याची हा, ही सगळ्यांची भूकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत, क्षमवणार आहोत. आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून एका काय म्हणलं पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील. दशावतार 100% आहे, तो दरवर्षीच असता. यावर्षी डबल बारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहेत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहेत याची मला माहिती आहे. शिवाजीनगरात कोकणातले भरपूर लोक असतात, काय आव्हान करतात? कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून येवा, ह्यो आपलोच उत्सव असा, मालवण कोकण आपलोच असा, याचो एकदा तरी स्वाद घ्या, आस्वाद घ्या आणि तुमच्या बरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांका सुद्धा सांगा.